आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी कायम राहावी असा वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न राहील। मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी बसून महाविकास आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल। शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत विधान। उत्तर पुणे जिल्ह्याचा खासदार संजय राऊत यांचा रविवारी झाला दौरा। संततधार पावसामुळे भामा आणि भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत। बंधाऱ्याचे ढापे काढले नसल्यामुळे संभाव्य पूरस्थिती आणि नदी पात्रातील वाढत्या पाणी पातळीचा बंधाऱ्यांना संभावतोय धोका। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी संभाव्य धोक्यावर ठेवलं बोट। जिल्हा प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची केली मागणी। राजगुरुनगर शहरातील युवकांच्या पुढाकारातून कचरा मुक्तीची चळवळ। राजगुरुनगर नगर परिषदेच्या महिला सफाई कर्मचारी, घंटागाडी आणि जेसीबी सह सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कचरा मुक्त अभियान। मोहिंदर थिगळे, नितीन शाह, वैभव वाघमारे, विशाल गावडे, रामदास सौंदाने, शशिकांत खलाने, शिवाजी वाळुंज, बाळासाहेब मोरडे, माणिक होरे यांचा अभियानात सहभाग। कुरुली येथील व्यावसायिकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा। सागर सुनील गायकवाड यांची फिर्याद। सागर यांच्या फिर्यादीवरून सुनील सुरेश गायकवाड, अमोल सुरेश गायकवाड आणि सचिन अरुण गायकवाड यांच्यावर गुन्हा। आरोपी सचिन गायकवाड यांनी सागर याच्या डोक्यात दगड मारून केली दुखापत। थार गाडीच्या दरवाजाची काच फोडून केलं नुकसान। कत्तलीसाठी जनावरांची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकाला पकडलं। महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमान्वये हवेलीच्या पोखानपूर येथील दीपक दत्तात्रय पवार यांच्यावर गुन्हा। 2 जनावरांची केली सुटका। बिरदवडी रस्त्यावर डायमंड चौकाच्या अलीकडे शेळी मार्केट जवळ शनिवारी दुपारी 2:15च्या सुमारास पोलिसांची कारवाई।